अगदी लहानपणापासूनच दरवर्षी आम्ही बारामतीमधल्या जे पंचायत समिती आहे त्याच्यासमोर हंगे कॉर्नर म्हणून आहे, तर त्या हंगेंचा गणपती असायचा मध्ये चौकामध्ये. आणि त्याला अगदी लहानपणापासून दरवेळेस आमच्याकडं गणपती नसायचे म्हणून 21 मोदकांचा नैवेद्य असायचा 10 दिवसात एकदा. अगदी खूप वर्षाची परंपरा होती. त्यानंतर ते मंदिर मंदिर काढलं गेलं आणि नंतर तो गणपती त्यांच्या घरामध्ये बसवण्यात आला. त्यानंतर अजूनही बारामतीमध्ये त्यानंतर अजूनही बारामतीमध्ये गणपती नसले तरीसुद्धा ही परंपरा अजूनही कायम चालू आहे. तेव्हाच आत्याने शिकवलेले लहानपणीपासून अगदी हे गव्हाचे मोदक, व्हीट फ्लोअर स्टीम मोदक तेच आमच्या घरी खात आलेलो आहोत. आणि त्या मोदकांचा आता प्रोफेशन म्हणून यूज होईल हे कधीच वाटलं नव्हतं. आणि ते मोदकही मी कधी विकेन हे सुद्धा मला वाटलं नव्हतं. तर तेव्हापासूनची जर्नी आता मला अशा प्रकारे मी अस्तित्वात आणेल हे माहीत नव्हतं. तर कसा वाटतोय मोदक